संध्याकाळचे 4 वाजले की लहान मुलांनाच काय परंतु सगळ्यांनाच काहीतरी खाण्याची इच्छा होते. त्यावेळी आपण वडापाव किंवा फास्ट फूड आपल्याकडनं खाल्लं जातं. मला जर वाटत असेल पौष्टिक खाणं खावं त्यावेळेला असा हलका फुलका अगदी 10 मिनिटात बनणारा पौष्टिक असा ओट्सपासून बनलेले टिक्की आपण बनवणार आहोत आणि तेही अगदी कमी तेलात. नमस्कार, मी सुषमा खूप खूप स्वागत करते तुमचं माझ्या किचनमध्ये. या टिक्कीसाठी आपण सफोलाचे पॅकेटमधले ओट्स असतात ते आपण घेतलेले आहेत. ते मोजून घेणार आहोत. इथं मी 1 वाटी सफोला ओट्स घेतलेले आहेत. ही टिक्की खरंच करायला अगदी सोपी आहे आणि चवीला म्हणाल तर अतिशय चविष्ट लागते आणि पौष्टिकही आहे. आता ओट्सला चिकटपणा नसतो त्यासाठी आपण बाइंडिंगसाठी आपल्याला यामध्ये काहीतरी घालावंच लागेल. यासाठी 2 चमचे आपण बेसन पीठ घालणार आहोत. बेसन पीठही पौष्टिकच आहे. त्यामध्ये प्रोटीनचं भरपूर प्रमाण असतं आणि ओट्सही पौष्टिकच आहेत. तुम्ही जर वेट लॉस करत असाल तर ही टिक्की तुमच्यासाठी खरंच उपयोगी आहे. तर इथं मी एक बारीक चिरलेला कांदा घेतलेला आहे, थोडे गाजर किसून घेतलेले आहेत आणि शिवाय आपण सिमला मिरची चिरून घेतलेली आहे अगदी बारीक. मी हे कटरमध्ये कट करून घेतलेलं आहे. तुम्ही बारीक चिरून घेतलं तरी चालू शकतं. त्यामध्ये तुमच्या आवडीच्या कोणत्याही तुम्ही भाज्या घालू शकता, कोबीसुद्धा घालू शकता. इथं मी बारीक चिरलेली अर्धा वाटी कोथिंबीर घेतलेली आहे. कोथिंबीरीनं अजून टेस्ट छानच येते. शिवाय यामध्ये पालक, मेथी जे तुम्हाला आवडत असेल तेही तुम्ही घालू शकता. आता आपल्या टिक्कीला टेस्ट येण्यासाठी आपण काही कोरडे मसाले घालणार आहोत. इथं मी अर्धा चमचा लाल मिरची पावडर घातलेली आहे. लहान मुलांना करत असाल तर अगदी थोडीशी लाल मिरची पावडर टाकायची आहे आणि पाव चमचा आपण इथं हळद घालणार आहोत. आणि आपल्या टिक्कीला छान टेस्ट येण्यासाठी इथे मी थोडासा पाव चमचा पावभाजी मसाला घातलेला आहे. तुम्ही यामध्ये गरम मसालासुद्धा घालू शकता. आता हे सगळं मिश्रण आपण छान अगोदर मिक्स करून घेणार आहोत आणि यामध्ये लागेल तसं आपण पाणी घालणार आहोत आणि पीठ भिजवल्यानंतर आपण यामध्ये मीठ घालणार आहोत. आता हे पीठ खूप जास्त पातळ करायचं नाही, खूप जास्त जाड करायचं नाही. आपल्याला थापता येईल या पद्धतीनं आपण हे पीठ करणार आहोत. आता पीठ भिजवल्यानंतर आता यामध्ये चवीनुसार आपण मीठ घालून घेतलेलं आहे. आता यामध्ये चवीनुसार मीठ घातलेलं आहे. आता यामध्ये थोडं अजून पाणी घालून थोडं अजून आपण पीठ भिजवून घेणार आहोत. खूप जास्त पातळ करायचं नाही हे पीठ. पातळ केलं तर सगळीकडं पसरणार, यासाठी आपण थापता येईल या पद्धतीनं पीठ भिजवणार आहोत. अशा पद्धतीचं आपण पीठ भिजवायचं आहे. आता इथं मी नॉनस्टिकचा तवा गरम करत ठेवलेला आहे. नॉनस्टिकचा तवा का वापरला तर यामध्ये चिकटणार नाही आणि कमी तेल लागेल, यासाठी आपण नॉनस्टिकच्या तव्याचा वापर करणार आहोत. तवा छान गरम झाला की आपण यामध्ये तेल 2 चमचे सगळीकडे लावून घेतले. आता आपली टिक्की आपण लावायला घेऊया. टिक्की तुम्ही हातावर किंवा प्लॅस्टिकवर थापून नंतरही टाकू शकता तव्यावरती, परंतु अशाच तव्यावर टाकल्या की सोप्या पडतात. डबल थापायची किंवा उचलायची गरज लागत नाही. डायरेक्ट तव्यावर छोट्या छोट्या अशा टिक्की बनवायच्या. दिसायलाही छान दिसतात आणि लागतातही छान. त्यावेळेला तुम्ही वेट लॉस करत असता किंवा तुम्हाला पौष्टिकच नाश्ता करायचा असतो त्यावेळेला असा नाश्ता नक्की ट्राय करा. या ओट्सच्या टिक्की भरपूर भाज्या घालून तुम्ही लहान मुलांच्या डब्यासाठी सुद्धा देऊ शकता. ही टिफिन रेसिपीसुद्धा होऊ शकते. इथं आपण एका वेळेला 4 टिक्की थापलेल्या आहेत तव्यामध्ये. एका वेळेला एका व्यक्तीचा सहज नाश्ता होऊ शकतो. अगदी 10 मिनिटामध्ये झटपट बनतात या टिक्की. वरून थोडेसे मी हिरवे मटार घातलेले आहेत, दिसायला छान दिसतं म्हणून. तुम्हाला जर आवडत नसतील तर नाही टाकली तरी चालू शकतात. आता या टिक्की एका साईडनं भाजल्यानंतर आपण दोन्ही साईडनं भाजून घेणार आहोत उलटवून. थोडं अगदी तेल घालायचं आहे आणि छान भाजून घेणार आहोत खरपूस होईपर्यंत. बऱ्याच वेळेला ओट्सचा काय नाश्ता बनवावा हा प्रश्न पडलेला असतो. त्यावेळेला असा पौष्टिक टिक्की नक्की ट्राय करा. अगदी सोपी रेसिपी आहे. शिवाय भाज्याही भरपूर यामध्ये घालता येतात आणि कमी तेलामध्ये बनते ही रेसिपी. आता दोन्ही साईडनं आपल्या टिक्की भाजलेली आहेत तर आपण या काढून घेणार आहोत सर्विंग डिशमध्ये. याबरोबर तुम्ही दही देऊ शकता किंवा तुम्ही एखादं कोशिंबीर देऊ शकता किंवा सॉस दिला नुसता तरी चालू शकतं. आता संध्याकाळच्या वेळेला फास्ट फूड खाण्याची अजिबात गरज नाही. अगदी झटपट आणि पौष्टिक अशी रेसिपी ओट्सची तुम्हाला सांगितलेली आहे. नक्की ट्राय करून पहा. आणि हो, रेसिपी आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा आणि चॅनेलला लाईक करा. परत भेटू अशाच एका नवीन रेसिपीसह. तोपर्यंत मस्त खा, स्वस्थ राहा. बाय.